नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. पहिला प्रश्न आहे, 2026 मध्ये G20 शिखर परिषद कोणत्या देशात होणार आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, ब्राझील. ब्राझील या देशामध्ये 2026 मध्ये G20 शिखर परिषद भरणार आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 2, 2026चा फिफा वर्ल्ड कप कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे 2026 फिफा वर्ल्ड कप या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 3, 2026 मध्ये भारताचे राष्ट्रपती कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, द्रौपदी मुर्मू हे 2026 मध्ये भारताचे राष्ट्रपती आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 4, चंद्रयान-3 मिशन कोणत्या संस्थेने यशस्वी केलेले आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, इस्रो. इस्रो या संस्थेने चंद्रयान-3 मिशन यशस्वी केलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 2026 ऑलिम्पिक हिवाळी कुठे होणार आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, मिलियान कोरतिना येथे 2026 ऑलिम्पिक हिवाळी अधिवेशन होणार आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील नवीन संसद भवनाचे उद्घाटन कोणत्या वर्षी झाले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 2023 मध्ये झालेला आहे. भारतातील नवीन संसद भवनाचे उद्घाटन 2023 मध्ये झालेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, आदित्य L1 मिशन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, सूर्य अभ्यास. आदित्य L1 मिशन हे सूर्य अभ्यास या संस्थेशी क्षेत्राशी संबंधित आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 2026 मध्ये ब्रिक्स मध्ये नवीन सदस्य देश कोणता जोडला गेलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, सौदी अरेबिया हा देश जोडण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, डिजिटल इंडिया अभियान कधी सुरू झाले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 2015 मध्ये डिजिटल इंडिया अभियान सुरू झालेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 2026 मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 4, ऑप्शन बी, चौथा. 2026 मध्ये भारताची अर्थव्यवस्था ही चौथ्या क्रमांकावर आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, प्लासीची लढाई कधी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, 1757 मध्ये प्लासीची लढाई झालेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महात्मा गांधी यांनी दांडी मार्च कधी सुरू केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 1930 मध्ये, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पानिपतची तिसरी लढाई कोणामध्ये झाली? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, मराठे व अफगाण यांच्यामध्ये पानिपतची तिसरी लढाई झालेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, अकबर कोणत्या वंशाचा शासक होता? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, मुघल. अकबर हा मुघल वंशाचा शासक होता, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन सुरू झाले होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कधी झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झालेला होता, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 17, जलियनवाला बाग हत्याकांड कुठे झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, अमृतसर. जलियनवाला बाग हत्याकांड हे अमृतसर मध्ये झाला, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, अशोक कोणत्या धर्माचा प्रचार केला?
अशोक कोणत्या धर्माचा प्रसार केला होता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी बुद्ध. अशोक यांनी बौद्ध धर्माचा प्रचार केला होता, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 1857 चे स्वातंत्र्य युद्ध कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ई पहिला स्वातंत्र्य संग्राम. 1857 चे स्वातंत्र्य युद्ध हे पहिले स्वातंत्र्य संग्राम या नावाने ओळखले जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 20 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान कधी तयार केले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी 1949 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान तयार केलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 20 सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी भास्कर. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द हा भास्कर आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 22 राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी कर्तरी प्रयोग. राम आंबा खातो हा कर्तरी प्रयोग आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाच्या संविधानातून प्रेरित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आयर्लंड. मार्गदर्शन तत्त्वे हे आयर्लंड या देशातून घेतलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत संसदीय शासन पद्धती कोठून घेतली गेली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी ब्रिटन. ब्रिटन देशाकडून भारतीय राज्यघटनेतील संसदीय शासन पद्धत घेतलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी रशिया. रशिया देशाकडून घेण्यात आलेले आहे मूलभूत कर्तव्य, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानातून घेतलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया. समवर्ती सूची ही ऑस्ट्रेलिया देशाकडून घेतलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. नेक्स्ट प्रश्न आहे गणराज्य संकल्पना आणि सरनाम्यातील स्वातंत्र्य समता बंधुता हे मूल्य कुठून घेतलेले आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी फ्रान्स या देशातून घेण्यात आलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए जर्मनी. राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद ही जर्मनी या देशाकडून घेतलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. नेक्स्ट प्रश्न आहे केंद्र राज्य संबंध आणि सशक्ती केंद्र असलेले संघ राज्य व्यवस्था कुठून घेतलेली आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी कॅनडा. केंद्र राज्य संबंध आणि सशक्ती केंद्र असलेले संघ राज्य व्यवस्था ही कॅनडा देशातून घेतलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे राज्य घटनेत दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर प्रश्नाचे उत्तर ए दक्षिण आफ्रिका. राज्य घटनेत दुरुस्तीची प्रक्रिया ही दक्षिण आफ्रिकाकडून घेतलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. नेक्स्ट प्रश्न आहे कायद्याचे राज्य ही संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानातून घेतलेली आहे? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी ब्रिटन. कायद्याचे राज्य ही संकल्पना ब्रिटन या देशातून घेतलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी दर्पण. दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 34 मराठी वृत्तपत्राचा दिवस किंवा दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी 6 जानेवारी रोजी मराठी वृत्तपत्राचे दिवस किंवा दिन साजरा केला जातो. त्या दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस होता, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी कोणत्या वर्षी सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 1881 मध्ये केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे.
प्रश्न क्रमांक 36, मूकनायक हे प्राक्षिक कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सुधारक हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी संबंधित आहे सुधाकर हे वृत्तपत्र, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, दिनबंधू हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे मुखपत्र होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, सत्यशोधक समाज. दिनबंधू हे वृत्तपत्र मुखपत्र हे सत्यशोधक समाजाचे होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र मराठीतील पहिले दैनिक मानले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, ज्ञानप्रकाश. ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र मराठीतील पहिले दैनिक आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महात्मा गांधीजींचे हरिजन हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत नव्हते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, मराठी. हरिजन हे मूळ हिंदी, इंग्रजी आणि गुजरातीमध्ये होते आणि मराठीत लोकबंधू होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, स्वराज्य हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, न. ची. केळकर यांनी स्वराज्य हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे. न. ची. केळकर यांनी हे स्वराज्य वृत्तपत्र सुरू केलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण पाणी साठवण्यास क्षमतेनुसार कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, कोयना धरण. कोयना धरण हे सर्वात मोठे धरण आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, गोदावरी नदीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोणते धरण बांधले गेले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, जायकवाडी धरण. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले धरण कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, राधानगरी हे महाराष्ट्रातील पहिले धरण आहे आणि ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, नाईल नदीची उपनदी ब्लू नाईल वर आफ्रिकेतील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, ग्रँड इथोपियन रेनेसॉन धरण हे नाईल नदीतील ब्लू वर आफ्रिकेतील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, नर्मदा नदीवर बांधण्यात आलेलं आहे सरदार सरोवर, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब धरण कोणते? तर हिराकुंड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भीमा नदीवर सोलापूर जिल्ह्यातून कोणते धरण आहे? भीमा नदीवर सोलापूर जिल्ह्यात कोणते धरण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, उजनी धरण. भीमा नदीवर सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, कृष्णा नदीवर आहे नागार्जुन धरण, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भांसा धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, ठाणे. भातसा धरण हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, नाथसागर. जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर असे म्हणतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर जॉईन करा.